स्टॉप आहे लोणावला आणि आम्ही आलो सनीच्या फेवरेट पॉइंट सनसेट पॉइंट, जिथे म्हणजे तर लंच तर झालं आणि आता इट्स टाइम टू हॅव टी. सो ते सनसेट बरोबर सन ऍक्च्युली सेटच झालाय, ऑलमोस्ट सेट झालाय. रूट नाही चुकला आपला, बरोबर आलो आपण. फक्त ते तिथे आम्ही थोडं टाइम घेतलं, पण ठीक आहे आलो. सेट होता. चला 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 पटापट चला, हातात मस्त चहाचा ग्लास घे आणि सनसेट एन्जॉय कर. आम्ही आलो आहोत जिथे आल्यासारखं छान अनुभव आहे इकडे. फार थंडी आहे पुढे. आज तुम्ही एकटा पाहिजे नाही ना, शनिवार रविवार तयार हो का? एका हिल स्टेशन आहे, स्वित्झर्लंड. एवढी थंडी वाजते दोघींना. डिसेंबरला काय कराल तुम्ही? डिसेंबरला तर आम्ही इथे चाललो होतो. एवढी नाही थंडी. आणि हे काय व्ह्यू आहे ना. कसा चाललाय बर्थडे? छान एकदम मस्त. आणि सकाळचं जो नाश्त्यामध्ये मी कंप्लेन केलेली ते आता इथे भरून घेते मी. पोहे सनसेट. काकी खूप छान बनवतात. आजी दिसतंय ना. असं आपण सनसेट उदयपूरला पाहिलंय. रिमेंबर आपण तिथे बसलेलो ताजच्या समोरच्या इथे, पर्पल कलरचं हे घातलेलं. थंडी. सेलिब्रेशन इज स्टिल ऑन. रचना मला काहीतरी सरप्राईज अजून देणार आहे आणि काय सरप्राइजेस होते ते एकदम छान होते. आणि छान गेला दिवस. मस्त निसर्गरम्य वातावरणात तिने मला पूर्ण असा बर्थडे माझा टाइम. कंप्लेंट नाही करायला पाहिजे. सगळं क्लोज टू नेचर, आहे, क्लोज टू माउंटेन्स. सो ही वॉन्टेड टू गो समवेअर लाईक बाहेर, तर म्हणून मग तो मला एक थोडा फील आणून दिला जिथे आम्ही रॅडिसनला गेलो. त्यानंतर ही वॉज मिसिंग एकदम नेचरच्या जवळ सनसेट अँड ऑल्सो तो वाला प्लॅन केला. सकाळचा सुद्धा अमेझिंग प्लॅनिंग होता. सॉरी. आणि आता डिनर पण ऑफकोर्स स्पेशल असायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर एक छोटस अजून एक सरप्राईज आहे जे त्याला थोड्याच वेळात समजेल. आणि येस, जे अजून एक सेलिब्रेशन होतं जे आपण ठरवलेलं सगळं घरात, ते का नाही झालं ते तुम्हाला रचना एक्सप्लेन करत. सो त्यात एक्सप्लेन करण्यासारखं असं काही नाहीये, बट तुम्ही पाहिलंच की आम्ही सगळेच खूप एक्सायटेड होतो. खूप एक्सायटेड होतो आम्ही सगळ्यांनी. खूप प्लॅनिंग सुद्धा केलेली. बट काही गोष्टी आपल्या हातात नक्कीच नसतात. काही अर्जन्सी आली जी नाही आम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवर मेन्शन करायचं आहे. सो त्यामुळे वहिनींची फॅमिली
इम्पॉसिबल होतं त्यांनाही येणं. त्यानंतर स्वीटीताईचं सुद्धा काही वेगळे कमिटमेंट्स होते जे ऐन टाइमाला ते सगळं काही झालं. मग असं झालं की अरे कोणीच नाहीये. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, आमचं नेहमी असं असतं की सेलिब्रेट करायचंय जेव्हा वेन इट्स अबाउट पार्टी, वेन इट्स अबाउट फुल ऑन धमाल मस्ती, तेव्हा वी वॉन्ट आमची पूर्णवाली फॅमिली. आणि बाहेरचं पण सनीचं पण ते पण झालं की आपण म्हणजे जर तू काही प्लॅन नसेल केलं तर मग आपण वन नाईट पर जाऊ. पण मग कसं मग एकदम मिडला आहे ना, मुलांची एक्झाम्स आहेत. नायसाचा एक्झाम्स वगैरे नाहीत. नायसाचा तर डायरेक्ट जानेवारीमध्ये एक्झाम आहे. आणि नायसाचा आता स्कूलमध्ये ऍक्च्युली त्यांचं बाकीचे जे करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचं ते सगळं प्रेप चालू आहे, लाईक ॲन्युअल फंक्शन आणि ते सगळं काही. म्हणून मग आम्ही एक दिवस तिचं ते अफोर्ड करू शकलो. पण बाकी सगळ्या मुलांचं करू शकतो नाही ते पण होतं, कारण मुलांचे एक्झाम्स आता आहेत 20-24 तारीखपासून. आरूची ते एक्झाम चालूच होती. म्हणून मग ते असं झालं की ते पण कॅन्सल झालं. बट वी वर सुपर लाईक एक्सायटेड जे प्लॅन आम्ही केलेलं आणि सगळं काही. पण ठीक आहे नो प्रॉब्लेम. तो प्लॅन आम्ही नक्कीच पुढे कॅरी फॉरवर्ड करूच. मग असं झालं की मग आई म्हटलं तुमचं जे प्लॅन म्हणजे तुम्ही काही प्लॅन केलं असेल ते तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला हवं तुम्ही अजून एक एक्स्ट्रा डे घ्या. पण मग असं झालं की नको, जे आम्ही ऑलरेडी फक्त म्हणजे हाफ डे आम्ही आज प्लॅन केलेलं ते आम्ही तसंच ठेवू. संध्याकाळचं काही असं आमचं जो घरचा प्लॅन होता तो होता. पण त्यानंतर मग असं ते कॅन्सल झाल्यामुळे मग मी हा प्लॅन फॉरवर्ड केला. आणि काय आहे तो सरप्राईज तो तुम्हाला थोड्याच वेळात समजेलच. ऍक्च्युली तो काय समजावून मी काय सांगत नाही आताच. यू पीपल स्टे ट्यून्ड. फायनली नेक्स्ट डेस्टिनेशनला आलेलो आहोत. This is also Sunny's one of the favorite. So it's none other than Dela. आम्ही आलो डेला, जिथे आम्ही आज डिनर करणार आहोत. पण स्टे चालला असता. पण मला तिथेच जायचं होतं. बाली ना, बाली रिमेंबर. थँक्यू सो मच. मी करेल तुला कॉल म्हणजे किंवा टेक्स्ट करेल. चालेल. चलो थँक्यू सो मच. बरं वाटलं फोन केलास. हां एक्साइटेड. मला वाटलं की स्टे पण आहे पण नाही. अजून एक आहे सरप्राईज. विला बिस्ट्रो इटालियन रेस्टॉरंट. या असून जायचं का पुढून जायचं? एंट्री टू ॲडव्हेंचर पार्क अँड रेस्टॉरंट्स. चल इथूनच. छान वाटतंय. आणि सो बेसिकली आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये दरवेळेस जातो जे आहे कॅफे 24, तिथे आज काहीतरी कॉन्सर्ट असल्यामुळे त्याचा एक प्रॉपर कव्हर चार्ज पे करायचं आहे, लाईक 2800 काहीतरी, ज्याचा 1000 रुपये त्या कॉन्सर्टचे आणि 1800 रुपये फूडचे, विच इज रिडीमेबल. पण आम्हाला तो कॉन्सर्टच नाही बघायचा आहे ना, जबरदस्ती का बघायचं. म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की लेट्स गो अँड एक्सप्लोर सम अदर रेस्टॉरंट. लास्ट टाइम आपण पारसी धाबा एक्सप्लोर केलेलं आणि मग नंतर इथे जवळ आल्यानंतर समजलं लाईट गेलेली आहे. हे नाही समजलंय, हे ऍक्च्युली बोलता बोलता लाईट गेली आहे. सो लास्ट टाइम जेव्हा जिशान आलेला तेव्हा आम्ही हा गेम खेळलेलो. आय डोंट नो तो गेम खूप किती लोकांनी पाहिला आहे. सो लेट्स सी. आज सनीचा बर्थडे आहे. सो बिफोर आय डाय आय वॉन्ट टू वॉट
live each day. Live each day? My 100%. हा 100% म्हणजे पूर्ण. ते वरती का लिहिलं डेच्या बाजूला? Live each day with my 100%. ते विथ आहे? With short form. Oh my god. And to explore? वाव, नाईस नाईस. ए तू दुसऱ्यांच्या ह्याच्यात का लिहितीयस? एकाने लिहिलंय बिफोर आय डाय वॉन्ट टू हॅव किड्स विथ बायकुडी. ओ एकाने लिहिलंय ओन माय मुंबई हाऊस. दॅट्स रिअली व्हेरी गुड. नाईस. बिफोर आय डाय आय वॉन्ट टू explore the world. Every sort of थिंग्स. I want to explore everything. लाईक काहीच नाही सोडायचंय मला, सगळंच करायचंय. जेवढं जमेल तेवढं. आणि ऑफकोर्स खुश तर राहायचंच आहे. नाहीसाने बघा कलर पण करायला घेतलं. असं काय लिहिलंय ते त्यांनी जे लिहिलंय ना, आय हॅव किड्स विथ बायकुडी, त्याच्या पुढे नाहीसानी त्यांची फॅमिली पण काढली. कॅफे 24 आमचं कॅन्सल झालं. मग पुढे अजून 3-4 रेस्टॉरंट्स आहेत. 4 रेस्टॉरंट्स आणि तिकडे सुद्धा कवर चार्ज आहे लाईक 750 पर पर्सन, जे रिडीमेबल आहे, कम्प्लीट रिडीमेबल आहे. सो आम्ही ते घेतलेलं आहे. आणि असं नाही आहे की आता आपण तिथे जो डिसाईड केलं त्याच रेस्टॉरंटमध्ये जायला पाहिजे. त्यांना सांगताना तुम्ही स्विच पण करू शकता. फक्त तेवढे जे सगळे पैसे आहेत ते रिफंडेबल नाही आहेत. जर बिल कमी आला तर देन यू हॅव टू बाय समथिंग लाईक काय पेस्ट्री किंवा तुम्ही काही टेकअवे घेऊ शकतात, पण पैसे रिफंडेबल मिळणार नाही. सो लास्ट टाइम पारसी धाबा आम्ही ऑलरेडी गेलो. यावेळेस आम्ही ट्राय करतो PNF, जिथे इंडियन, कॉन्टिनेंटल, मारवाडी, गुजराती सगळं फूड आहे. लाईक इंडियनमध्ये झालं ना ते, इंडियन, चायनीज सगळं काही आहे. पारसी धाबामध्ये नॉर्थ इंडियन आणि पारसी फूड आहे. आणि अजून एक क्रेम बेला, जिथे प्युअर व्हेज. हॉर्स आहेत, मैसूर हॉर्स झोपले पाहिजे. कुठे PNF आपण चाललो? बोलली आहे क्रेम डेला आहे. PNF इथे दिसत नाही रचना. राईट साइड. फायनली वी हॅव डिसाइडेड पारसी धाबा. बाहेर नाही, आतच. इथे खूप डिस्टर्बन्स आहे. आम्ही आहोत 3. टेबल आहे 1, 2, म्हणजे अजून 6 ते 7 लोकांचा टेबल आहे. सो कोण ना कोण येणार आहे डेफिनेटली. मी आता गेस करत आहे. मगाशी सरप्राईज जेव्हा एंट्रीच्या वेळेस मला डाऊट आला. फूड कुपन्स काढत होती तेव्हा सनीच्या नाही, तेव्हा लक्षात नाही आलं एवढं, कारण मी पेमेंट केलं ना. सो पण तरी आयडिया आली. एवढे कव्हर चार्जेस आपण काय वाटतं कोण? ऑफकोर्स अबुनी असणार, कारण वहिनी आणि स्वीटी हे तर नाही, त्यांना पॉसिबल नाही. सो राहिलं कोण आता? अबुनी. अजून कोण? तू बोलतो 6-7 लोक आहेत म्हणून म्हटलं. अबुनी दुर्गे फॅमिली पूर्ण येणार आहेत. सगळं हा टेबल आम्ही बघितलेला आहे, घोडा विथ घोडा.
हँडशेक कर. डिजिटल ग्रीटिंग कार्ड. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे बाबा, आय लव्ह यू. अँड फेवरेट सॉन्ग. पाऊण तास झालेला आहे आणि बर्थडे बॉयचा पेशन्स लेवल संपलाय. नायसा इथे मस्त एन्जॉय करते. नायसाला मशरूम खूप आवडतं, खूप म्हणजे खूप. हे बघा माणसं ब्लॉगिंग करता करता येत आहेत. मोठा माणूस पण आलाय तुला सरप्राईज द्यायला. सगळ्यांनी व्हाईट घातलंय. मी सकाळी 10 वाजता येतो, 10 पर्यंत. हॅपी बर्थडे. बाई तुझा बर्थडे खास तुमच्या बर्थडेसाठी 2 तास थांबला तो. माझं डोकं आउट केलं. मग 7:10 फोन केलेला मी. 9 वाजले. सीवूडला होते तुम्ही? तू सीवूडला होता? कसला खोटारडा आहे. मला बोलतो निघालोय मी. नाही, हिला घेऊन गेलेले का. थँक्यू. हॅपी बर्थडे तपस्याने टाकले. आणि तुझं असंच आयुष्य, दीर्घायुष्य लागो तुला. तू आमचं पण अर्ध आयुष्य तुला लागो आणि असं जनसेवा करायची तुला चान्स मिळो तुला. पण तुम्ही काय कोड आहे का तुमचा ड्रेस कोड? लाईफ टाइम कोड झालेला आहे. ब्लॅक अँड व्हाईट. आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट. तुम्ही तिघं पण सेम झालात. कारण की इकडे सगळे ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहेत. शी गप पांचट. थँक्यू सो मच. बर्थडे वाटतं माझा एकटीच. हो ना. ब्लॅक अँड व्हाईट रेड मध्ये हे माझ्यासाठी आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू. थँक्यू. चलो, आम्हाला भूक लागली. आम्ही मागवलं शेवटी. हा बटन नाहीये ती नायसाच आहे. चला. काय नाही त्याला 2 तासात कळलं. कितीतरी ट्रायल अँड एरर करून. हे बोलते एवढे लोक कुठे पण बस. सरप्राईज दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला कळालंच असेल. मला अंदाज आला. तू पण जेवलास यश? प्लीज अलाउड नाही. आउटसाइड फूड इज नॉट अलाउड. नाही, त्यांना बोलणार होतं आम्ही घरी बनवलंय. नाही, त्यांचं स्वतःचं बेकरी आहे. नाही हा म्हणून त्यांनी असू दे. आपण ते दही के कबाब आहे. हे बघ मशरूम. हे सही आई मोठा सरप्राईज होता. आणि ना तुमचं आणि यश पण अनएक्सपेक्टेड. आई आणि यश सरप्राईजच झालेत त्याला. आई आणि यश सरप्राईज. तर अंदाज आला डेलाच्या इथे. टेबल फॉर 9 बोलते. मी बोलली कोणी पण येऊ शकतं ना वर खाली म्हणून एक्स्ट्रा. मग नंतर तरी कव्हर चार्ज बोलली मी थांब जरा मोजते. पण आधी कव्हर चार्ज नव्हतं. हे आता केले कव्हर. आणि हे वन ऑफ द माझं फेवरेट डेलाचं. आम्ही जेव्हा जेव्हा आलो चेंज झालं तर मी बाऊ वगैरे खाल्ले होते. ना भाव नाही. आणि कमी होतं त्याचं. आता इंडियन केले वाटतं त्यांनी टोटल 5 रेस्टॉरंट. 24 आम्ही तिथेच चालले होते. एक दिदार एक मला डॉक्टर अंकलच्या बर्थडेला सीमाही आल्याबद्दल खूप खूप आभार. आणि मेन म्हणजे दुर्गे अँड सन्स एवढ्या वेळ काढून 12 तास कपडे घालून आले त्याच्याबद्दल बिझी स्केड्यूल मधून एवढा वेळ काढून दिला. माझा नवरा एकदमच खुश झाला. फायनली डन विथ द स्वीटेस्ट सरप्राईज. कसा वाटला सरप्राईज? एकदम छान. हॉर्स बघितला? हॉर्स
तो नाही खरा रिअल हॉर्स बघितलं का नाही तुम्ही? रिअल रिअल हॉर्स पाहिले. बर्थडे कोणाचा आहे? माझा. मालवणी इंडियन ओरिएंटल क्यूझिन. इथे जायचं होतं पण तिथे पार्टी आहे. आपलं 24चं घर आहे. मला हेच माहिती होते, पारसी माहिती होता, स्पोर्ट्स आणि बार विला माहिती, बिस्किट कॅफे आणि विला बिस्किट बिलकुल नाही जमत. हे इकडे येतो चलो. आम्ही. तोच तो ओपन येतो. अगं ते पिझ्झा आणि लास्ट टाइम काय हे दोन वाढवले. हा मला वाढवलाय. हा वाढवले. क्रेमबेला नाही, PNF वाढवला. क्रेमबेला होता लास्ट टाइम. माझ्या आयुष्यात जेवढी पण माणसं आहेत त्यांना देवाने माझ्यापेक्षा 2 पावलं पुढे राहून प्रगती एवढा मोठा. अरे मी बघत होतो मराठीतले नायसरी काढले. हे मस्त बोर्ड आहे पण मी ड्रॉइंग करते. चला फटाफट. अभि लिही ना. यश तुझं लिही रे. यश तू पण लिहिच. तुझ्या दादाचा शोध. दादाने कुठे लिहिलंय? आय वॉन्ट टू मीट गॉड. काही बोलते आई. ही हँडरायटिंग किती छान आहे म्हणजे डॉक्टरची. किती छान हँडरायटिंग दिली आहे. क्रिएट माय ओन ऑर्गॅनिक फ्रूट फार्म विथ पेटिंग फार्म. पुन्हा मुंडे आणि आय वॉन्ट टू मीट गॉड. असं लिहायचं तुला. आय वॉन्ट टू मीट गॉड. मरण्याच्या आधी काय करायचं ते मेल्यावर नाही विचारायचं. माझा शोध बरोबर ओळखलं. बरोबर ओळखलाय. माझा शोध रचनाचा शोध. बरोबर शोध. फटके दे. लिव्ह लाईफ टू द फुलेस्ट. एवढी चांगली हँडरायटिंग नाही माझ्या बायको. कसा बोलतो? लिरिच ऑलरेडी आहे. चला चला. ते अभिच आहे. रूल द वर्ल्ड. एक्सप्लोर एव्हरी सॉर्ट ऑफ. बरोबर ओळखलं. चलो 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 मी काय देते काय करते. आय वॉन्ट टू एक्सप्लोर ऑल द वर्ल्ड. शब्द नाही वापरायचे. तुझं कुठे नाही. हे ऑलमोस्ट आय गेस प्रत्येकाचं आहे. सो दॅट इज युनिव्हर्सल. एक्सप्लोर ऑल द वर्ल्ड. एक्सप्लोर द ग्लोब विथ माय बायको अँड पोरगी. डिअर अँड लव्ह अँड रचना अँड सनी. कुकडी चल. चलो चलो चलो. नाहीसू हे आपण निघाल्याशिवाय ते निघणार. केक काढते नाही सो छान झाला बर्थडे. थँक्यू सो मच आई. थँक्यू आल्याबद्दल आणि सरप्राईज दिल्याबद्दल. मग काय बोलशील अजून? अजून काय पाहिजे? आईला मिस केलं. खूपच खूप मिस केलं. नाही तर मग त्या म्हणजे पहिल्याच वेळ अशी का भाभी नाही आहेत आपल्या बरोबर. त्यांनी मग अशीच बोलली भाभी आपल्याबरोबर नाही. मिस केलं. त्यांना मिस केलं. त्या असलं की अजून बरं वाटतं. मजा येते. तुम्ही इथे बोलला ना हॅपी बर्थडे टू सनी. कितना बजा? 1 तास आहे. आई सकाळी आहे ना काय झालं माझ्या सूर्योच्या इकडे घोरागाडी आलेली. आई सकाळी असं झालं. गप रे गप. सो आतमध्ये केक अलाउड नाहीये. अभि फाल्गुनीने मस्त केक आणलाय. कोणी आणलाय? तू आणलाय का? सगळ्यांनी. थँक्यू सो मच. वाव. टीबीसीचा आहे का? लाइटिंग अलाउड नसेल ना पण. लोणावळ्याचा टीबीसी आहे. नाही जाऊ दे नेक्स्ट टाइम. नको ते नको. बर्थडेला ठेवते. तुझ्या बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सन. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. माय फेवरेट चॉकलेट. अगं बंदारा घे घे. हॅपी बर्थडे. वाव. सगळे बिस्किट आहेत.
आता हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच तुम्ही आलात. माझ्या नवऱ्याच्या बर्थडेला एकदम छान अजून स्पेशल फील करून दिला आणि एवढा छान सरप्राईज दिला. आभारी आहोत आम्ही. हा भारी. आभारी आणि हा आभारी. नको बस झालं पालखून तिला दिला मी.